कशी आली? शांता काकू, शांता काकू, मी येतो ना शांता काकू. सोने, आपण मागून जाऊ, जाऊ दे यायले. सविता, लेकराचा आघात करू नको तू. पडलं झडलं लेकरू, बदनामी घेशील काय तू? सुषमा, तर घर जायसाठी म्हणून आली ना मी तुमच्यासोबतच येऊन राहिली. मी मॅटाव काय लेकर आणीन काय मी? तेच म्हणतो. सोने, याने लागत, जाय घरी जाय तू. जाय होय घरी जाय, नाही तर बाबाला सांगेन मी. शांता काकू, शांता काकू, येतो ना शांता काकू, मी बोर आणाल तुमच्यासोबत. मागच्या वर्षी आलो होतो की नाही? तुम्हाला माहिती आहे शांता काकू, तुमच्यासोबत मागच्या वर्षी पण आलो होतो मी. किती मोठे गोटे मारले होते झाडाली मी बोराच्या. बद बद बोर पडले होते खाली. हा रे सोन्या, बरोबर आहे तुझं. चल, आता सांगू नको कोणाले. नाही नाही शांता काकू, चला मी येतो. पाहिलं, मला माहित आहे, मी शांता काकू मला नाही म्हणत नाही म्हणून. घ्या आता घ्या. सविता काकू, मला तर चाट मार नाही तुम्ही. तुम्हाला चाट मारतो आता मी, थांबा. सविता, येतो मी वावरातून. चल रे सोने. काय जपली थैली किती बोर मारती ना. जा, तुम्ही बी एक थैली आणा, मी उभी राहतो कोपऱ्यावर. हा शांताबाई, आलोच आम्ही. चल चल सविता, थैली आणा आपण. शांता काकू, मी आणू का थैली एक? आणि जाय, तू बी घेऊन ये, पण लवकर येतो. घर ठेवून देऊ आम्ही चाललो जाऊ. नाही शांता काकू, असाच गेलं आणि असाच आलं. आई, कुठं चालल्या आहे तुम्ही थैली घेऊन? बाजारात चालल्या का भाजीपाला आणायला? पण भाजीपाला तर आणला राजाजीनं. सविता, मी वावरात चालली. आपल्या वावरातले बोर भली पिकली. सगळे लोक नेऊन राहिले बोर इथून. आम्ही दोघी तिघी जण जातो आणि बोर इथून येतो. आई, लेकरं कोण पाहिजे? आजच्या दिवस त्या सासऱ्या लागला लेकराईले. बोर भरले महागात बरं पडेल असं आपल्या घरी. ठीक आहे, लवकर या फक्त. हा सविता, लवकर येतो. हे बाईनं सोबतच थैली आणल्या असत्या, आता घरी जायचं काम नसतं. घरी जाणं विनाकारण टाइमपास होते. श्याम, गेला का श्याम ड्युटीवर? कोण आहे? कोण आहे? भूत, 2 पायाचा. तिला आवाजही ओळखू येत नाही 6 महिन्या 12 महिन्यापासून. थांब आता, एका काळीतच पाडतो. अरे, मला वाटलं कुत्रच आहे काय. मगापासून कॅंग 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 करून राहिलं. एक झोपा देण्याचा टोन. बरं झालं मारलं नाही मी काळी तुम्हाला. गुड्डी, मला माहित आहे तू नाटकं करून राहिली. तुला काय दिसली नाही काय मी? आणि माझा आवाज का तू ओळखला नाही काय? तू बहाण्याने बाहेर आली कुत्र घेऊन. मलाच बोलली बरं तू. कुत्र्याची उपमा दिली गुड्डी तू मला आज. आई, कशा गोष्टी करायला आहे तुम्ही? नाही गुड्डी, तू आज तर हद पार केली गुड्डी. तुझे मन होतं काळीने हाकलून द्या, पण तू लक्षात ठेव गुड्डी, हे मय घर आहे बरं. इथं मयच रात चालते. तू माया जवळचा रात हिसकून घ्यायचा प्रयत्न करू नको गुड्डी. सरक तिथून. थैली आणून दे मला घरातली. वारा चालली मी बोर आणण्यासाठी. आई, तुम्ही एवढा रिकाम्या झाल्या काय? वावरांदी चालल्या तुम्ही बोर आणण्यासाठी? लेकरं बाकर जातात का वावरांदी बोर आणण्याले? शिकाय काय लेकराच्या तोंडावर? लेकरच गेलं पाहिजे म्हणून बाहेर जाऊ नाही शकत काय वावरांदी बोर आणण्यासाठी? ज्या बाहेरले कामधंदे नसले की नाही त्याच बाहेर जातात. अशा कामाच्या बाहेर जात नाहीत वावरात. तू बोलूच नको. तू आता विषय मोडू नको गुड्डी. मला माहित आहे तू काळी मले मारायला आणली होती. सासूबाई म्हणा माहीत आहे तर विचारता राहिले. मी तर म्हणतो या बसा लागत होती काळी. मग समजलं असतं सून काय चीज आहे. चल, मला तर शांती गेली बाहेर. आज तर मी मोकळच आहे. आज जातो शकुनाबाईच्या घरी. शकुनाबाईने बोलावलं मला जेवण करायसाठी. आज भजे करतो म्हणे, भजे गरम गरम. चला आता आता तर शांताराम मजाच मजा. बाबा कुठे गेले बाबा? काय झालं सुनबाई? काय झालं पुरी? बाबा मी काय म्हणतो ऐका पहिले. मी चालली ड्युटीवर. आई गेले वावरात बोर आणण्यासाठी. ओवी ओजे साथ शाळेत जाईल. तेले तुम्ही घ्यायला जाता काय? मी? हा तुम्ही. ओवी ओजसले आणा लागेल तुम्हाला शाळेतून. ठीक आहे. दुपारी जायला लागते ना? हा दुपारी जायला लागते 2 वाजता. ठीक आहे मग. आठवण भुलसान काय? नाही नाही, नात्याची नाताची आठवण भुलते काय कोणी सविता? जायचो बिनधोक जायचो. मी आणतो लेकराला शाळेतून. ठीक आहे, येते मग मी. पोरी, राजा दुकानात गेला असेल ना?
ते गेले त्याच्या कामावर. आता फक्त तुम्हाला लेकराला आणणार बाबा, आणि घरी आले की त्याला जेवण करायला देता. ठीक आहे, ठीक आहे, देतो देतो. जमलं. शांताराम, आता तर मोकळा आहेस तू. आता शकुनाबाईच्या घरी किती वेळ थांबू शकतं? ढेंकी चिकिंग, ढेंकी चिकिंग, ढेंकी चिकिंग. चला आता निघतो शकुनाबाईच्या घरी. शकुनाबाईले म्हणे, काय शकुनाबाई, गरम गरम पकोडे आणि मी खातो मस्त मज्जा. तर शांताराम, टाइमपास नको करू. शेवंत मावशी, मला वाटतं आपण चलतो भाव. आपण येतात त्या मागून. किती वेळ उभं थांबशील तू सांग. मग चल शांती, चल, त्यापाशी थैली बी आहे, आपण थैलीतच बोलू जमा करू. चल चल शेवंत मावशी. शेवंत मावशी, मजा आली काय मग काल इनबाईच्या घरी पाय धुवायला गेलो आपण तर? शांती, अशी कशी प्लॅनिंग केली शांती ते? अन का त्या इंबाने किती मोठं सामान दिलं तुले? आपल्याला सगळे साड्या दिल्यावर. आणि शांती, तुला तर काहीच नाही घेतलं. शकुना मावशी, आपल्या आपल्या परीने आपण पाय धुत असतो. आपण काय लोकांचं कर्ज काढून थोडी तरी सामान घेऊन जातो. मी पहिले सांगत होतो रिंकूले, ती सासू म्हणते ना पाय धुवायला ये म्हणून, येतो मी पाय धुवायला. पण मी मा पद्धत न करीन. पोरगी हाव म्हणे आई, त्या पद्धत न कर. माझ्या सासूचा नांदा बंद होऊन जाईल म्हणे. बरं केलं शांती, ते मोठा करते आणि गरीबारी भारी जाते. शांती, ते आता तिला काहीच नाही दिलं शांती. शेवंत मावशी, मी मोठी नेली होती, तिने मोठी बी घेतली नाही. नाही घेत नको घेऊ, जबरदस्ती थोडी आहे की नाही. पण शेवंत मावशी, मज्जा आली की नाही? माय इन बाईनं बी असे पाय धुणं कधीच पाहिले नसते. हा शांती, लय मज्जा आली बाई. शेवंत मावशी, चल रस्त्यानं. चलता चलताच आपल्या गोष्टी केल्या जातात. अजून उशीर होते मग घरी यायले. आता सविताला सांगितलं मी, ओबी ओजे असले चिंतेचे बाबा आणायला लाव म्हणून. बरं केलं शांती, वावरात गेल्यावर उशीर होते पाशीर होते सांगता नाही येत. मला माहित नव्हतं या रंगाची आहे म्हणून. शुभांगी, काय झालं शुभांगी? तू सकाळपासून किटकिट 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 करून राहिली, स्पष्ट बोलत नाहीस. मनातल्या मनात मनातल्या मनात काय झालं शुभांगी? काल जेव्हा मस्त कार्यक्रम केला हळदी कुंकाचा, आज काय झालं तुला घरानं? तुम्हाला माहित आहे काय किती मोठा खर्च झाला आपला? या मनीषनं किती पैसे दिले साड्यासाठी, आणि साड्या किती चांगल्या आणल्या काढा पदराच्या. शुभांगी, आणू दे रे. मग काय झालं? आपली इनबाईच होय, इनबाईच्या मैत्रिणी होते सोबत. हे कसं समजलं हो तुम्हाला? युवाई बा इनबाई होय म्हणून. तुमच्या इनबाईने काय दिलं मला? सांगा ना काय दिलं? साधी ओटीने दिली मला. मी नाही म्हटलं तर तिने राहूच दिलं. शुभांगी, त्याच्यामध्ये तुझ्या गुन्हा आहे. तूच नाही म्हटलं मला पाहिजे नाही ओटी. जेवण घालताना पुरणाच्या पोळ्या बनवल्या. पाय, तिला भुललीच होती मी. पुरणाच्या पोळ्या, त्याच्यावर असली तूप दिलं. अरे बापरे, पाय आपला किती खर्च झाला मनीषची बाबा. तू तर काही म्हण बा, मला तर लय मजा आली. हाव ना, बायकाले पण तुम्हाला मजाच येते ना. रिंकू, कुठे गेली रिंकू? आता चली सासूबाई सुनीचं डोकं दाब्यासाठी. असं झालं तसं झालं. काय करतो रिंकू? आई, आता स्वयंपाक बनवतो ना मी, मग मला ड्युटीवर जायला लागते. आई, लवकर सांगा काय म्हणता. का रिंकू, तू आईला गमत म्हटलं ना, ओटी पाहिजे नाही पाहिजे नाही. तू सगळं सगळं सामान घरी घेऊन गेली. आपलं सामान आपलं बी घेऊन गेली. तू आईला काही समजलं नाही का रिंकू? आपलं सामान त्याने घेतलं नाही, आपण घेऊन ये म्हणून त्याचं. एवढ्या मोठ्या साड्या, ओट्या. आई, हे काय बोलून आला तुम्ही? सामान घेऊन गेली, सामान घेऊन गेली. मनीषने आणले होते ना कपडे. मनीषने म्हटलं हे साड्या बाईल देतो म्हणून. तसं पाठवता का मग बायले आपल्या घरून? तुम्हाला तर मोठा हरी चालताय ना. पाय धुवायला बोलावते आईले, पाय धुवायला बोलावते आईले. आता बोलावलं तर इकडून फिरून गेले तुम्ही. तुम्हाला सांगतो आई, ह्या अशा तुमच्या गोष्टींना मी चुगलखोरे अजिबात ऐकणार नाही. आणि आता म्हटलं तर म्हटलं मला याच्या पुढे मला शब्द बोलायचा नाही त्या हळदी कुंकाच्या बद्दल. राहिले काम धंदे. आज 26 जानेवारी, झेंडा फडकायला जावं लागते, आणि तुमचं हे गराडे ऐकायला लागतात. थांबा तुम्ही आता. मनीष, इकडे या मनीष. पाय पाय किती जोर आला तिले पाय. आता नवऱ्याला सांगेन ती एकाची दोन एकाची दोन सांगून येतं काय? तुम्हाला भिऊ काय? रिंकू, काय झालं रिंकू? मनीष, तुमच्या आईला सांगून द्या तुम्ही समजून. मला कोणाचं घराला सांगायचं नाही, माझ्या आई बद्दलचं ना माझ्या वहिनी बद्दलचं. आई, आता काय झालं आई? काही नाही झालं. जाय तू. स्वतःच नाही देत लोक लुबाडतात फक्त. घ्यायच्या अगदी वाटत नाही काही. रिंकू, काय झालं आईले? आता काय दोघी जण चमकलं कायच्याबद्दल? मला नाही माहित काय आता. विचारा तुमच्या आईले. आणि असं घराला मला अजिबात पाहिजे नाही महेश, तुम्हाला सांगतो मी. रिंकू, थांब रिंकू. रिंकू, आज तर मस्त शकुनाबाईच्या घरी मस्त मजा करायची. जेवण खावण, मस्त पकोडे. हाय ती शांताराम. लेकरायले काय उशिरा गेला आणायला चलते. अरे
जवळ बोल काय झालं? अरे जवळ बा टोकलं झाबरू. चांगल्या कामासाठी चाललो, आले माझर गेल्यासारखं. टोक्याचंच काम आहे तुले झाबऱ्या, आहे ना? लवकर सांग काय म्हणतं. तुम्ही धावत धावत कोण चालले? मी म्हटलं बा बिमार गिमार आहे का कोणी, म्हणून धावत चालले, म्हणून तुम्हाला थांबवलं. नाही तर मला शौक नाही तुम्हाला थांबवायचा. मग मर्जी, मी धावो चलो, तुला काय घेणे नाही झाबरू. आमच्या घरात सगळं चांगलं आहे. बहीणच्या हॉटेल चाललो मी. अजून काही रिकामा चालला रिकाम्या गोष्टी करायला बहीणच्या घरी धावत धावत. थांब बरं, शांताबाईच फोन करून पाहतो. जाऊ दे, शांताबाई फोन उचलून राहिली, कामात अशी वाटते. संध्याकाळी चक्करच मारून पाहतो. 63 लोकांचा स्वभाव मरेपर्यंत सुधरत नाही. ते म्हणतात ना, जित्याचे खोडे मेल्याशिवाय जात नाही. जुन्या लोकांना हे म्हण काही चुकीची नाही बनवली, खरी म्हण आहे. शांते तेव्हा दिसून आली बोर दिसली दिले तेव्हा त्या बोरीला बोरा. शांते चल चल चल. शेवंत मावशी तुम्ही वावरान दिसत पाय कसे बोरा आहेत. मग म्हणशील तू नाही व शांते, तू खरी म्हणत होती. शांताबाई थांब नो शांताबाई, ये ना सविता लवकर. सुषमा ये ना लवकर लवकर. शांताबाई आता तुला घरी कायची एवढी? आता तर नातू येतात शाळेतून, सुने ड्युटीवर गेली. आता तू किती वाजता गेली घरी? काही टेन्शन नाही ना शांताबाई तू आता? चल ना मस्त आरामात. हा सुषमा चल, आता मला काहीच टेन्शन नाही आहे. चल चल. सुने बापा ड्युटीवर गेली ती, त्या मागा शांताबाई काहीच टेन्शन नाही आता. मंडळी चला मग आपण मस्त वावरात जाऊ, बरं वेचायले मज्जा येते बरं. तुम्हाला माहित आहे बरं अशी चीज आहे, ते पाहून तोंडाले पाणी सुटतेस. खूप जणांच्या नावाचे कमेंट आलेले आहेत. त्या पहिले सर्वजण व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. आणि ज्यांना वाटत असेल व्हिडिओ मध्ये नाव आलं पाहिजे त्यांनी नक्की नावाचे कमेंट करा. मज्जा आहे बरं. बरोबर चालतं आपण. नातू येतात घरी, चिंताचे बाबा काय करतात काय नाही उद्याच्या भागात दिसतेच तुम्हाला. चला आपण नावं घेऊ. मंजुषा पडावकर, ऑलवेज हॅपी, पद्मजा पाठक, पूजा सोईतकर, जितेंद्र मून, रंजना इंगोले, अर्चना सवई, संगीता ठाकूर, कविता चुनरकर. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.